तुमचे केस खूप गळत असेल, डॅन्ड्रफ झाला असेल, शाईन गेली असेल किंवा हेअर ग्रोथ थांबली असेल तर या गोष्टी नक्की करून बघा. 100% नॅचरल आहेत. खूप चांगला रिझल्ट येतो आणि मी हे स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. सगळ्यात पहिल्यांदा आपण हेअर सिरम करणार आहोत. यासाठी मी 1 चमचा लवंग, 1 चमचा कलोंजी, 1 चमचा मेथी दाणा आणि 2 मोठे चमचे मी हे ड्रायड रोजमेरी घेतलेले आहेत. 7 ते 8 कडीपत्त्याची पाने. यामध्ये 1 लिटर पाणी घालून साधारण 6 ते 7 मिनिटं चांगले उकळून घ्यायचे आहेत. मी सांगितलेली सगळी माहिती मी डिस्क्रिप्शनमध्ये डिटेलमध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर टॅग प्रोडक्टमध्ये मी सगळे प्रोडक्ट लिंक केलेले आहेत. तुम्ही जाऊन चेक करू शकता. 8 मिनिटांनंतर पाण्याचा कलर पूर्णपणे चेंज होतो. आता हे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे. त्यानंतर गाळून कुठल्या पण बॉटलमध्ये भरून घ्या. साधारणपणे 1 महिनाभर हे टिकते. तुम्ही फ्रीजमध्ये किंवा फ्रीजच्या बाहेरही ठेवू शकता. त्यानंतर आपल्या हेअर स्काल्पला लावून थोडा मसाज करून रात्रभर हे असेच ठेवायचे आहे. दुसऱ्या दिवशी कुठल्या पण शॅम्पूने हेअर वॉश करा. खूप मस्त रिझल्ट येतो. साधारणपणे 3 महिने हे वापरा. आता आपण घरच्या घरी हेअर ऑइल तयार करणार आहोत. त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तूंची डिटेल मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर यांची क्वांटिटी किंवा एखादी वस्तू कमी जास्त झाले तरी चालेल. सगळ्यात पहिल्यांदा मी कोरफड घेतलेली आहे, ती चिरून घेतलेली आहे. त्याचबरोबर आवळा पण मी कट करून घेतलेला आहे. त्यानंतर एका कढईमध्ये अर्धा लिटर मी हे कोकोनट ऑइल घेतलेले. कोकोनट ऑइल चांगल्या क्वालिटीचे घ्या. इथे मी फ्रेश रोजमेरी घेतलेली आहे. तुम्हाला जर का नाही मिळाली तरी चालेल किंवा ड्रायड घेतली तरी चालेल. आणि त्याचबरोबर जास्वंद फुलं मिळाली तर ठीक आहे. मी इथे जास्वंदाची पाने घेतलेली आहेत. त्यानंतर आवळा, कोरफड, कढीपत्त्याचे साधारण 8 ते 10 पाने, जवस, कलोंजी सीड हे अर्धा वाटी आहेत आणि मेथी दाणा साधारण 10 ते 15 मिनिटं मीडियम गॅसवर चांगले उकळून घ्यायचे आहेत. त्यामध्ये घातलेल्या सगळ्या वस्तू एकदम ड्राय झाल्या पाहिजेत. म्हणजे आपले तेल रेडी झालेले आहे. थंड झाल्यानंतर गाळून घ्यायचे आहे. यामध्ये मी 1 चमचा कॅस्टर ऑइल घातलेले आहे. याची क्वांटिटी तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. त्यानंतर हे साधारण 2 ते 3 महिने आरामात टिकते. नक्की ट्राय करून बघा. खूप चांगला रिझल्ट येतो. तुम्ही घरच्या घरी इझिली खूप इफेक्टिव्ह असं हेअर ऑइल तयार करू शकता, जे तुमच्या केसांच्या सगळ्या समस्यांना मुळापासून दूर करेल. त्यासाठी इथे मी काचेची बाटली घेतलेली आहे आणि ज्या काही वस्तू मी मेन्शन केलेल्या आहेत त्या मी कॅप्शनमध्ये पण दिलेल्या आहेत. त्या सगळ्या काचेच्या बाटलीत घालून घ्यायच्या आहेत. त्यानंतर येथे मी कोकोनट ऑइल, कॅस्टर ऑइल आणि आल्मंड ऑइल यूज केले आहे. तुम्हाला जे सूट होतं ते ऑइल अजून तुम्ही यूज केले तरी चालेल. त्यानंतर या बाटलीचे झाकण लावून 15 दिवस उन्हात ठेवायचे आहे. 15 दिवसानंतर तुम्ही डायरेक्ट यूज करू शकता किंवा गाळून घेऊ शकता. हे तेल संपल्यानंतर तुम्ही 2 वेळा हे रिफिल करू शकता. सो नक्की ट्राय करून बघा. आज मी तुमच्यासाठी एक मॅजिकल असा हेअर पॅक घेऊन आली आहे की ज्याच्या फर्स्ट ऍप्लिकेशन मध्येच तुम्हाला रिझल्ट दिसायला लागेल. यामुळे केस गळायचे थांबतातच, पण त्याबरोबर डॅन्ड्रफ, केसाची चमक गेली असेल, हेअर ग्रोथ थांबली असेल तर तुम्ही हा नक्की ट्राय करून बघा. हा हेअर पॅक करायला अगदी सोपा आहे. त्यासाठी इथे मी एक बरणी घेतलेली आहे आणि त्यामध्ये आवळा पावडर, रिठा पावडर, शिककाई पावडर, भृंगराज पावडर, जास्वंद पावडर, मेहंदी ह्या सगळ्या पावडरी घालून घेणार आहे. या पावडरींची सगळी डिटेल इन्फॉर्मेशन मी माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर लिंक सुद्धा दिलेली आहे आणि तुम्ही टॅग प्रोडक्ट मध्ये जाऊन डायरेक्ट ह्या परचेस करू शकता. त्याचबरोबर ही जी मी क्वांटिटी आहे ही अर्धा कप घेतलेली आहे, पण तुम्हाला मोठ्या प्रमाणात करायचं असेल तर तुम्ही क्वांटिटी वाढवू सुद्धा शकता. इथे मी ड्रायड रोजमेरी घेतलेली आहे. ती असेल तर ठीक आहे, नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही, पण घेतली तर रोजमेरीचा रिझल्ट खूप छान येतो आपल्या केसांमध्ये. आता या मी सगळ्या मिक्स करून घेतलेल्या आहेत आणि हेअर पॅक करण्यासाठी तुमचे हेअरची लेंथ किती आहे त्यानुसार तुम्ही पावडर कमी जास्त घेऊ शकता. येथे मी जस्ट ॲलोवेरा जेल आणि पाणी घालून हा हेअर पॅक तयार करत आहे. पण जर का केस खूप ड्राय असतील तर तुम्ही इथे दही यूज करू शकता, अंड्याचे पांढरे घालू शकता. त्याचबरोबर व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल सुद्धा यूज करू शकता. हा हेअर पॅक तुम्ही तुमच्या केसांना कशी गरज आहे त्यानुसार तयार करू शकता. हेअर पॅक केल्यानंतर साधारणपणे 20 ते 25 मिनिटं असाच ठेवायचा आहे आणि जास्त करून आपल्या स्काल्पला लावायचं आहे. छोटे केस असतील तर सगळे छोटे केस कव्हर करा, पण खूप मोठे केस असतील तर आपल्या स्काल्पला आणि वरती व्यवस्थित हा हेअर पॅक लावून घ्या. त्यानंतर एखाद्या हर्बल शॅम्पूने केस स्वच्छ धुवून घ्या. कुठलाही हार्श किंवा केमिकलवाला शॅम्पू यूज करू नका. मी घरच्या घरीच हर्बल शॅम्पू कसा करायचा याचा व्हिडिओ केलेला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते, जाऊन नक्की चेक करा. आणि हा हेअर पॅक एकदा तरी करून बघा आणि यूज पण करा. तुम्हाला खूप बेस्ट रिझल्ट मिळेल.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.